मग जसं जसं आपण भेटत गेलो, बोलत गेलो, तसं मला कळलं तुमचा खरा स्वभाव. म्हणजे खेड्यातनं मुंबईत येणाऱ्या माझ्यासारख्या पोरीला या मुंबईसारख्या मोठ्या शहरात तुम्ही टिकून राहायची हिंमत दिली बघा. कायम माझी मदत केली. खरं कॉलेजमध्ये बी तुम्ही सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करता, ते सगळं मी बघत होतो. म्हणजे तुम्ही असं दुसऱ्यांची काळजी घेताना, त्यांची मदत करताना तुमचं काय नुकसान होतंय हे बघतच नाही. मग असं दुसऱ्यांबद्दल विचार करणाऱ्या माणसाचा स्वभाव कुणाला नाही आवडणार. माझी बी वेळोवेळी तुम्ही मदत केली, पाठीशी खंबीरपणे उभं राहिला असा. तुम्ही माझा आबा म्हणून मला पत्र लिहिलं तेव्हा मी किती वाईट वागलो तुमच्या संग. हात बी उगारला आणि तरी बी तुम्ही माझी साथ नाही सोडली. मी खोटी नातं आहे हे माहीत असून बी तुम्ही माझ्या संग साखरपुड्याला तयार झाला असा. त्यानंतर तर सगळी मला मी फसवलं असं म्हणत होतो, पण तुम्ही एकटंच होतं ज्यांनी मला समजून घेतलं. तेव्हापासून तर माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढतच गेला बघा. तुम्ही की नाही माणूस म्हणून लय भारी आहेसा बघा. म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायचं धाडस आहे तुमच्यात. ऋषी सर, तुम्ही आजवर तुमच्या मनात जे काय ते माझ्या समोर बोलून दाखवलं. खरं आता माझ्या मनात जे आहे ते मी तुमच्या समोर बोलणार आहे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे बघा की तुम्ही असं प्रत्येक पोरीचं सपन असते की नाही, तिच्या आयुष्यात येणारा तिचा जोडीदार समजून घेणारा असावा, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा असावा. ती जिंकली की त्याला बी असं वाटायला पाहिजे की तो जिंकलाय आणि मग ती यशासाठी मागं धडपड करत असते. आणि त्याच्या बदल्यात फक्त त्याची एक निखळ प्रेम एवढीच अपेक्षा असते. तुम्ही तर ती बी ठेवली नाही माझ्याकडनं. फक्त माझ्या ओंजळीत तुम्ही भरभरून देत राहिला. हे प्रेम काय आहे, कसं असतंय हे तुमच्याकडे बघूनच मला कळतंय. माझ्यासाठी तुम्ही एवढं काय काय केलं आणि मी बघा की खोळी एवढंसं वाक्य बोलायला एवढं पाल्लाळ लावलंय. माझ्या मनातली गोष्ट सांगायची तुम्हाला. माझं बी तुमच्यावर प्रेम आहे.